नमस्कार. माझं नाव पूर्वा पुरुषोत्तम कर्वे. मी राहणार मंडणगडला. मी पेशाने शिक्षिका आहे आणि एक कथ्थक डान्स टीचर आहे दापोलीमध्येच. पण माझा असा विषय झाला की मध्यंतरी एकदा दोनदा गाडीवरून म्हणजे गाडी स्लिप झाल्यामुळे गाडीवरून पडले आणि नंतर माझा पाय दुखायला लागला. जिना चढताना दुखायचा किंवा टॉयलेटला बसताना दुखायचा, जेवायला बसतो मांडी घालून तेव्हा दुखायचा. पण मग नंतर माझ्या लक्षातच आलं नाही की तो का दुखायचा. मग नंतर मी विचार केला की आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, म्हणून मी सोनगे डॉक्टरांकडे आले. त्यांना दाखवला पाय. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही MRI काढा वगैरे. त्याच्यानंतर त्यांना ते डिटेक्ट झालं की माझ्या डावा जो पाय आहे त्याची जी लिगामेंट आहे पुढची, त्याला ACL म्हणतात, ती लिगामेंट ब्रेक झालेली होती, पूर्ण ब्रेक. त्याच्यानंतर मी दुसरीकडे पण ओपिनियन घेतलं मुंबईला, ज्युपिटरमध्ये. पण विषय असा झाला की मला माझं गाव प्यार आहे आणि जिथे सोनगे डॉक्टरांसारखी एवढी मोठी एडिनबर्गला शिकलेले जे डॉक्टर आहेत, हे आपले सोनगे डॉक्टर, त्यांच्याकडे आल्यानंतर मला जो आपल्या गावातला आपलेपणा वाटला की ते एवढी मोठी शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी आपल्या दापोलीसारख्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं आमच्यासाठी. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला की आम्ही इकडेच सर्जरी करणार आणि सर्जरी केली 4 फेब्रुवारीला. 6 तारखेला आमचा डिस्चार्ज झाला. 7 तारखेला मी माझ्या पायावर उभी होते म्हणजे विथ द हेल्प ऑफ वॉकर्स. पण मग घरी गेले, व्यवस्थित गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं सगळं व्यवस्थित पालन केलं मी. त्यांनी जे जे काय सांगितलं, कार्डिओ सगळं व्यवस्थित केल्यानंतर आता मी ऑलराईट आहे. मी डान्सचे क्लासेस पूर्वीसारखे घेऊ शकते, शाळेत शिकवते, उभी राहते. सगळी माझी पायाची जेवढी काही कामं जी आधी मी करायची ती मी आता परत तशीच करू शकते. थँक्स टू द सर्जरी अँड थँक्स टू सोनगे डॉक्टर. थँक्यू. माझं नाव ओंकार कोळेकर. मी जयंत पद्मजा बिल्डिंगच्या इथे राहतो. 2nd फ्लोअरला जिम आहे माझी. माझा ॲक्सिडेंट 18 मेला झालेला होता, 18 मे 2023 रोजी. ॲक्सिडेंटमध्ये माझं राईट हिप डिस्लोकेट झालेलं होतं आणि फिमोरल हेड फ्रॅक्चरही होतं. दापोलीमध्ये डॉक्टर सोनजे यांनी खूप छान प्रकारे मला ट्रीट केलं आणि मेन म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल केलं. इतकं मोठं ऑपरेशन दापोलीसारख्या ठिकाणी होईल याची मला खात्री नव्हती, पण डॉक्टर सोनजे यांनी ते ऑपरेशन दापोलीसारख्या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवलं आणि आता मी खूप चांगल्या प्रकारे चालतोय. माझा वर्कआउटही खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. मी आता महाराष्ट्र सीची तयारी करतोय. एक ॲक्सिडेंट होऊन मला 6 ते 7 महिने झाले, तरी पण आता मी रेग्युलर वर्कआउट वगैरे माझं सुरू आहे. रेग्युलर स्क्वॉट्स वगैरे करणं वगैरे सुरू आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर सोनजेच्या इथे या, हेच माझं सजेशन राहील तुम्हाला. माझे नाव सुनंदा शांताराम पागडे, मुक्काम चंद्रनगर, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आणि मला एवढं दुखणं होतं की मी 5 वर्ष अंथरुणात होते. मग मला एका माणसाने असं सांगितलं की सोनजे डॉक्टरना तुम्ही भेटा, म्हणून मी भेटले. तर मला त्याने सल्ला दिला की एका दिवसात की आपण एक्सरे काढूया आणि एक्सरे काढल्यानंतर जर निर्णय घ्यायचा तर एका दिवसात त्याने घेतलं की आम्ही मंगळवारी ऍडमिट झाले. माझं निष्पाषणचं ऑपरेशन झालं, गुडघा बदली केलेला, आपण तो यशस्वी झाला माझा गुडघा. म्हणून मी लोकांना असं सांगते की तुम्ही कंबर दुखली, हात दुखला, मान दुखली तर संजय डॉक्टरना भेटा, त्यांचा सल्ला घ्या. खरोखर संजय डॉक्टर चांगले आहेत. देव माणूस आहे. माझी एखाद्या आईप्रमाणे त्यांनी सेवा केली. आणि नंतर मी स्वतः चालायला लागल्यानंतर मला सगळं म्हणजे घरचं किंवा शेतीचं काम, पोजा आणणं, पाणी भरणं हे योग्य झालं. आणि मी आतापर्यंत एवढं चांगलं करते की मला असं वाटतं की डॉक्टरांनी जो निर्णय दिली तो लय उत्तम झाला. म्हणून मी लोकांना सांगते की हातपाय दुखले की तुम्ही संजय डॉक्टरना भेटा. चंद्रू विठ्ठल राठोड, ते लेबर आहे, माझ्याकडे कामाला येत होती. नंतर ते गाडी ऍक्सिडेंट झालं होतं. माझी खूप पार हात पाय दोन्ही पाय मोडलं होतं, हात पण मोडलं होतं. साहेबांच्याकडे ऑपरेशनला आणलं होतं. 1 महिन्यामध्ये साहेब बोललो होतो 1 महिन्यामध्ये चालायला लावतो म्हणून. 1 महिन्यामध्ये एक्सरे काढून बघितलं. 1 महिन्यामध्ये ते बाईनी चालायला लागलं. खूप फार काळजी केलंय साहेबांनी. म्हणजे आता काय आम्हाला टेन्शन नाही, सगळं टेन्शन गेलेलं आहे. साहेब म्हणजे काय आम्हाला देवसारखा आहे, परमेश्वर तोच आहे म्हणून आम्ही पण जगलोय. ते बाई पण वाचली, तो बाई आता चालायला लागली. त्याचं काय आता काळजी करायचं नाही. हॉस्पिटल चांगली आहे, तर काहीतरी झालं तर साहेबांच्याकडे यायचं
आपलं काम करून घेऊन जायचं. साहेब असं चांगलं आहे म्हणून सगळं काम ओके करून दिलंय. 1 महिन्यामध्ये बाईला चालवायला लागलाय. त्याचं काय खूप फार आम्हाला आनंद वाटलाय. ट्रीटमेंट पण चांगलं दिलंय. गोळ्या वगैरे ट्रीटमेंट ते काय मुलासारखा त्यांनी बघितलाय. साहेबांनी खूप काळजीनं बघितलाय. निकिता नितीन आंजरलेकर. माझा मुलगा ऍक्सिडेंटमध्ये पडला होता बाईकवरून, पण आता व्यवस्थित झाला. 3 महिन्यात व्यवस्थित चालायलाच लागला आणि आता सगळीकडे धावतो. तर परत आता माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला. हाताचा म्हणजे तुकडा पडलेलं होतं, पण ते पण व्यवस्थित सोंजे डॉक्टर आणि पियुष सोंजे डॉक्टर आहेत, त्यांनी व्यवस्थित केलं आणि म्हणजे खूपच चांगले आहे. प्रश्नच नाहीये. म्हणजे तसं आमचं म्हटलं तर फॅमिली डॉक्टरच आम्ही असं समजतो. खरंच म्हणजे त्यांचं खूप म्हणजे धन्यवाद मानते. माझ्या मिस्टरांचं पण मोठं ऑपरेशन झालं होतं. मला खात्रीच नव्हती की हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल नाही, पण त्यातून खूप खूप छान म्हणजे मी त्यांचं खूप आभारी मानते. म्हणजे असंच सगळ्यांनी इथे यावं, चांगलं करावं. लांब जाण्यापेक्षा इथलं एक अनुभव चांगला आहे आणि खूप म्हणजे बरं वाटलं. स्टाफ पण चांगला आहे, सिस्टर पण चांगले आहे. पण खरोखर म्हणजे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते. आणि मुलगा पण बरा झाला, मिस्टर पण बरे झाले. आता 4च दिवस मिस्टरांना झाले, पण ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालं. म्हणजे आशा पण मला नव्हती खरं म्हणाल तर, पण छान आहेत. इथेच या सगळं व्हिजिटला पण व्यवस्थित हे करतात, म्हणजे ड्रेसिंग पण छान करतात. काही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. गोळ्या औषधा वेळेवर देतात. स्टाफ पण चांगला आहे, डॉक्टर पण चांगले आहेत, त्यांची फॅमिली पण चांगली आहे. खूप खूप मला बरं वाटलं. म्हणजे असं घरच्यासारखं वाटलं. एवढं 4 दिवस आम्ही राहिलो होतो, पण असं डॉक्टर की म्हणून नाही वाटलं. धन्यवाद. मेरा नाम समाज छगीन देशमुख है। मैं दापोली से हूँ। मेरा अंगूठा टेढ़ा था। मैंने बहुत सारे डॉक्टर देखी थी, लेकिन उन्होंने बोले ऑपरेशन सक्सेसफुल नहीं होगा। लेकिन सोंजे डॉक्टर ने मुझे होप दी और वो अब बराबर हो गया। 1 साल हो गया और अब कुछ प्रॉब्लम नहीं। और डॉक्टर का बहुत बहुत शुक्रिया। और सर्विस भी यहाँ की बहुत अच्छी है और मेरा ठीक हो गया, मुझे अब कोई प्रॉब्लम नहीं। मेरा नाम मोहम्मद दाऊद हुसैन है। दापोली में रहते हेल्टॉप में, नमपिंग रोड की तरफ। और मेरे साथ एक्सीडेंट हुआ था अपने सरकारी हॉस्पिटल के सामने बाइक की वजह से। वो फिर बाद में संजू हॉस्पिटल में निकल आए थे नाइट में। तो वहाँ देखिए एक्सरे निकालने के बाद ये निकला फ्रैक्चर है उसके अंदर। तो फिर डॉक्टर साहब ने बोले इसका ये ऐसा ऑपरेशन हुआ। तो फिर बाद में दूसरे दिन ऑपरेशन हो गया और 9 दिन में था उधर। सब सर्विस वर्विस अच्छी थी और अभी ऑपरेशन भी सक्सेस हो गया है और सब बराबर हो गया, अच्छा है, सब अच्छे चल रहे। और अभी मैं भी अभी वर्किंग करता हूँ ऑपरेशन के बाद। कुछ प्रॉब्लम नहीं, चलने में मिलने में दिक्कत नहीं, कुछ नहीं। सर्विस अच्छी लगी सबको, सर्विस वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड।